2017 नंतर पुण्याचा कारभारी कोण या सगळ्याकडे आता लक्ष लागून आहे ते पुणेकरांचं आणि त्यासोबतच राज्यभरातील सगळ्याच जे नागरिक आहेत त्यांचं लक्ष आता या सगळीकडे लागलेलं आहे। तर आता 2017 मध्ये खरं तर पुणेकरांनी कारभार सगळा भाजपच्या हाती दिलेला होता, मात्र यावेळेस जो अजित पवारांनी जोर लावलाय त्यानंतर नेमका कारभार कोणाकडे असेल याची उत्सुकता लागलेली आहे। काही वेळातच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। काल 52.42% एवढं मतदान झालेलं आहे। तर मग या सगळ्यामध्ये नेमकं भाजपच्या नेत्यांचा काय अंदाज आहे हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासनेजी आहेत। हेमंतजी, नेमकं तुमचा अंदाज काय सांगतो की काय एकंदरीत असेल, एकंदरीत कौल पुणेकरांचा कोणाकडे असेल? कारण ज्या प्रकारे आपण बघितलं की अजित पवार ज्या पद्धतीने उपनगरांमध्ये किंवा मध्यवर्ती भागामध्ये एकंदरीतच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जे फिरले त्यानंतर थोडंसं प्रेशर वाटतंय का? नाही, अजिबात प्रेशर वाटत नाही। पुण्यात नक्की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली पुण्याची आमची टीम मुरलीधर अण्णा असेल, चंद्रकांत दादा असतील, सर्व आमदार खासदार मंत्रीगण असतील, या सर्वांच्या माध्यमातून आणि सर्वात मोठं संघटन असणारी भारतीय जनता पार्टी जगातलं मोठं संघटन आहे। देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यावर जनतेचा अतूट विश्वास आहे आणि या सगळ्याच्या बलाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक लढली आणि अजितदादांनी खऱ्या अर्थाने त्या निवडणुकीमध्ये रंगत आणण्याचा प्रयत्न केला। परंतु मोदी साहेब, फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या संघटन ताकदीवर आम्ही पुणे शहरामध्ये 120पेक्षा जास्त जागा ह्या आमच्या निवडून येतील आणि कसब्यातला स्ट्राईक रेट हा 100% राहील असा मला विश्वास आहे। खरं तर थोडासा कॉन्फिडन्स भाजपमध्ये दिसून आला, कारण नाना पेठेमध्ये जिकडे चुरशीची लढत आहे ती म्हणजे गणेश बिडकर विरुद्ध प्रणव धंगेकर, तिकडे आत्तापासूनच बॅनर लागले ते म्हणजे गणेश बिडकर यांच्या विजयाचे। तर मग भाजप एवढं कॉन्फिडंट आहे का की जवळपास जे 100+ नारा प्रत्येक नेता देत आहे ते 100+ जाईल आणि त्यासोबतच महापौर च्या पदासाठी जे नाव चर्चेत आहे गणेश बिडकर तेच पदावरती दिसून येतील? नाही, आत्ता मुळात तर संपूर्ण महापालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण हे अजून त्याचे सोडत व्हायचे आहे। ते आरक्षण सोडल्यानंतर कुठल्या गटाकरता ते आरक्षण असेल त्या आरक्षणाचा महापौर होईल। परंतु गणेश बिडकर हे आमचे सिनियर नगरसेवक आहेत। महापालिकेचा अनेक वर्षाचा त्यांचा चांगला अनुभव आहे। स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, गटनेते ही पदं त्यांनी भूषवलेली आहे। आश्वासक चेहरा आहे, त्यांना पक्ष संधी देऊ शकतो असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास असल्याकारणाने त्यांचे आत्तापासून तशा पद्धतीचे बॅनर झळकले असतील हे नैसर्गिक आहे। पुणेकरांचा कौल नेमका कोणाकडे असेल? काय आकडा तुम्ही आज एवढे फिरलात, तुमच्या मतदारसंघात देखील फिरलात, इतर ठिकाणी देखील फिरलात, तर तुमचा एक अंदाज काय आहे? काय वाटतं पुणेकर नेमकं कोणाला कौल देतील? पुणे शहरात 165 पैकी 120 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नक्की निवडून येतील आणि कसब्याचा स्ट्राईक रेट हा 100% असेल। एकंदरीतच पुणेकरांचा जो मूड आहे किंवा जे विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे आलेला आहात त्या अनुषंगाने पुणेकर तुम्हाला कौल देतील असं तुमचं आत्ता ठाम मत आहे। पण त्यासोबतच भाजप नेहमी या विरोधात खरं तर आवाज उठवत आलेले आहेत की च्या विरोधात आवाज उठवत आलेले आहेत। पण काही उमेदवार असे आहेत की जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। तर आता या सगळ्यामध्ये जेव्हा भाजप तुम्ही म्हणताय की 120-125 पर्यंत जाईल, तर तेव्हा यासाठी नेमकं भाजप काय करणार आहे? नाही, आता याच्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते देवाभाऊ फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी सांगितलं की या राज्याचा मुख्यमंत्री मी आहे, गृहमंत्रीसुद्धा मी आहे। जो गुन्हेगार असेल तो महापालिकेत जाणार नाही, तो तुरुंगात नक्की जाईल असा ठाम विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे। त्यामुळं गुन्हेगारीच्या विषयात भारतीय जनता पार्टीचा कन्सेप्ट क्लिअर आहे। सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कायदा सुव्यवस्था चांगली राहील अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं राज्याच्या मुख्यमंत्र्याचं धोरण आहे आणि त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टी नक्की करेल। आज देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली पुणे शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करण्याचा जो प्रयत्न आहे
त्याच्याकरता 84,000 कोटीचा विकास आराखडा विथ फायनान्शियल ह्याच्यासुद्धा. कारण आपण जर बघितलं आत्तापर्यंत 60-62 पुण्याच्या विकास आराखडा हा DP हा मांडला जातो, परंतु तो DP 100% इम्प्लिमेंट होण्याकरताचे प्रयत्न हे आपल्याला कधीच दिसले नाही. तो कायम 20, 25, 30% एवढ्याच त्याची अंमलबजावणी झाली. परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, त्यांचा जो अभ्यासू नेतृत्व आहे, त्यांनी नुसताच विकास आराखडा सादर नाही केला, तो विकास आराखडा किती कालावधीमध्ये होईल आणि त्याकरता कशा पद्धतीचा निधी हा उपलब्ध होईल हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि ह्याच्यात मला या भारतीय जनता पार्टीचा आणि कसबा मतदारसंघाचा आमदार असण्याचा अभिमान आहे. कारण यातले पहिल्यांदी जो अंडरपास आत्ता 54 किलोमीटरचा साहेबांनी सांगितला, त्याची पहिली मागणी पुण्याचा आमदार म्हणून मी विधिमंडळात केली. स्वच्छ सुंदर विकसित कसबा ही संकल्पनासुद्धा मीच मांडली आणि अनधिकृत फ्लेक्स हे हटवले पाहिजे हे पहिल्याच मिटिंगला मी सांगितलं. इंदोर दौऱ्याला माझ्याबरोबर आपले पत्रकार वर्ग मित्रसुद्धा आले होते, तर त्यांनीसुद्धा बघितलं की ज्या पद्धतीने आम्ही इंदोरला जाऊन आल्यानंतर या कसब्या मतदारसंघामध्ये काम केलं आणि त्याच कामाला मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि पुणेकर नागरिकांचा सुद्धा आशीर्वाद आहे. पुणे शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा आमचा संकल्प आहे आणि 120 नगरसेवक झाल्यानंतर तो सिद्धीला जाईल. नक्कीच. खरं तर भाजपने त्यांच्या संकल्पपत्रामध्ये देखील म्हटलेलं आहे की पुणे हे असं शहर आहे की जे आर्थिक व्यवस्थेला जवळपास $270 अब्ज इतकं जे आहे त्याचं योगदान होऊ शकतं. त्याच्यामुळे आता नेमकं जर पुणेकरांनी कारभार सगळा भाजपकडे दिला तर हे नेमकं साध्य होणार का? तर दुसरीकडे जर कारभार दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांकडे गेला तर पुणेकरांना मोफत सेवा PMPMLची असू दे किंवा मेट्रोची असू दे ती मिळणार का? या सगळ्याकडे आता लक्ष लागलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता जे मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि नेमकं कारभारी कोण असणार पुण्याचा हे तेव्हाच कळेल. आणि त्यामुळे आता हा जो सगळा कालावधी आहे त्यामध्ये नेमकं पुणेकरांचा मूड काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.